सध्या महाराष्ट्रामध्ये गणेश विसर्जनाची लगबग सुरू असतानाच पंढरपूर शहरात सुद्धा गणेश विसर्जनाच्या हालचालींना वेग आला आहे। या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपालिका पंढरपूर यांच्या वतीने शहरातील अनेक रस्त्यावर डांबरीकरणावर मुर्मीकरण केल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। प्रत्येक वेळी सणासुदीच्या तोंडावर पंढरपूरची सक्षम नगरपालिका ही जनतेच्या जीवाशी खेळत असून रस्त्यावर डांबरीकरणाचे पॅच न मारता डांबरीकरणाच्या रस्त्यावर मुर्मीकरणाचे पॅच लगावले जात आहेत। यामध्ये लाखोचा भ्रष्टाचार करून आपली पोळी भाजून घेण्याचे प्रशासकीय अधिकाऱ्याकडून कामकाज सुरू आहे। पंढरपूर नगरपालिकेला लाखोचा निधी येऊन सुद्धा धुळीचा त्रास जनतेला होऊ लागल्याने आता पुन्हा एकदा स्वर्गीय भारतनाना भालके यांची आठवण सर्वसामान्य जनतेला होऊ लागली आहे। कारण स्वर्गीय भारतनाना भालके हयात असताना अशाच प्रकारे डांबरीकरणावर मुर्मीकरण केले होते। यावेळी सक्षम नगरपालिका आणि सत्ताधारी प्रशासनाचा भ्रष्ट कारभार यामुळे पंढरपूर शाळेतील जनतेच्या छातीत धुळीमुळे चिकूल झालाय असे प्रतिपादन भालकेंनी केले होते। त्यामुळे स्वर्गीय भारत भालके यांची पुन्हा एकदा उणीव पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेला भासू लागली आहे। तत्पूर्वी सोलापूर व्हायरल न्यूजने नगरसेवक सुधीर धोत्रे यांच्याशी संवाद साधला असता यावेळी स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या तालमीत तयार झालेले नेते विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे यांनी देखील भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पाढा वाचला। तसेच लोकप्रतिनिधी नुसते कोट्यावधीची निधी आणला म्हणून वल्गना न करता मग आणलेल्या निधी चांगल्या दर्जाचे कामे करावे अशी इच्छा व्यक्त करत पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाला प्रशासनावर वचक असणारा आणि सर्वसामान्य जनतेच्या हाकेच्या मनातील आमदार भगीरथ भालकेच्या रूपाने मिळेल असं वक्तव्य केलं।